नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पुदिन्याचा पुलाव. ही एकदम इझी, क्विक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. त्यासाठी आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून तो पाण्यात भिजवत ठेवलेला आहे. आता आपण सगळ्या भाज्या कट करून घेणार आहोत. त्यात मी घेतलेला आहे गाजर आणि वाटाणे. तुम्हाला आवडतील त्या कुठल्याही भाज्या घेऊन कट करून त्यात ॲड करू शकता. आता मी कांदा स्लाइस करून घेतलेला आहे आणि आता मी हिरवं वाटण करण्यासाठी घेतलेलं आहे पुदिना, मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण. याची मी आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे. मी याच्यात थोडंसं जिरं पण ॲड केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. आता आपण घेऊया गरम मसाला. गरम मसाल्यामध्ये मी मोठी वेलची, मिरी, लवंग, दालचिनी आणि शहाजिरे घेतलेले आहेत. आणि आता मी त्याच्यामध्ये स्टारफूल आणि तेजपत्ता हे सुद्धा फोडणीला टाकलेलं आहे. आता कांदा जो आपण मगाशी कट करून घेतला आहे तो आपण टाकून थोडासा परतवणार आहोत. जास्त पण तो लालसर करायचा नाही आहे, थोडासा पिंक कलर येईपर्यंत त्याला परतवायचा आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हिंग आणि हळद. हळद तुम्ही इथे स्किप करू शकता. हळदीने फक्त आपला भात थोडासा पिवळसर दिसणार आहे. तुम्हाला हा जर भात डार्क ग्रीन कलरचा हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात पुदिन्याची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकता, जेणेकरून पुदिन्याचा फ्लेवर पण जास्त येईल आणि तुमचा भात हा जास्त डार्क ग्रीन कलरचा पण दिसेल. आता हे वाटण परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कट करून घेतलेल्या भाज्या. या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवायच्या आहेत. त्याच्यानंतर तांदूळ टाकून तोही परतवून घेऊन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी आणि चवीपुरतं मीठ. पाणी आपल्याला जास्त ॲड करायचं नाही आहे. जेवढा आपला तांदूळ शिजेल तेवढंच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला भात हा सुटसुटीत होईल. आता आपण टाकणार आहोत आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे अर्ध लिंबू. येस, आपण ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत. इथे आपण टमॅटोच्या ऐवजी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याची टेस्ट या भाताला एकदम वेगळी येते. आणि हे आहे चमचाभर तूप, तेही आपण वरून टाकणार आहोत, ज्यामुळे आपल्या भाताला तुपाची चव आणखीन छान येणार आहे. आता अशा पद्धतीने फास्ट गॅसवर भाताला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करून मंद आचेवरती हा भात छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने तयार आहे आपला चमचमीत असा पुदिना पुलाव. तुम्ही बघू शकता हा भात किती सुटसुटीत मोकळा झालेला आहे आणि ह्याची टेस्टसुद्धा एकदम सुंदर आहे. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या पेजला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.